पुलवामामध्ये त्रालमध्ये जैशच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। सुरक्षा दलाची सकाळपासून त्रालमध्ये दहशतवाद्यांची चकमक सुरू होती। आमिर नझीरवानी, यावर अहमद भट्ट आणि आसिफ अहमद शेख असं ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत। काश्मीरच्या त्रालमध्ये भारतीय सुरक्षा दलांनी 3 अतिरेक्यांना कंठस्नान घातलंय। आमिर नझीरवानी, यावर अहमद भट्ट आणि आसिफ अहमद शेख या 3 अतिरेक्यांचा खात्मा झालाय। एन्काउंटर होण्याआधी यातला आमिर वानी हा व्हिडिओ कॉलवर बहिणीशी बोलला होता आणि बहिणीशी बोलतानाचा त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। आमिर वानी हा 21 वर्षांचा होता आणि 2019 पासून तो लष्कर-ए-तैयबा मध्ये ऍक्टिव्ह होता। एन्काउंटर झालेला यावर अहमद भट्ट हा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा अतिरेकी होता आणि 2004 पासून तो ऍक्टिव्ह होता। तसंच पुलवामा हल्ल्यातही त्याचा सहभाग होता। एन्काउंटर झालेला तिसरा अतिरेकी आसिफ अहमद शेख हा 28 वर्षांचा होता। जैश-ए-मोहम्मद मध्ये तो 2022 पासून ऍक्टिव्ह होता। अवंतीपुरामध्ये तो जैशचा डिस्ट्रिक्ट कमांडर म्हणून काम पाहत होता। काही दिवसांपूर्वी आसिफ शेखचं घरही सुरक्षा दलांनी स्फोट करून उडवलं होतं। याआधी शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। शाहिद कुट्टे, अदनान शफीदार यांचा शोपियानमध्ये एन्काउंटर करण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई सुरू केली आहे। भारत सरकारनं 14 अतिरेक्यांची लिस्टच काढली आहे। यातल्या 6 जणांचा एन्काउंटर करण्यात आलाय। उरलेल्या 8 जणांचा शोध अद्यापही सुरू आहे।